मित्रांनो, भाजपच्या एका नकारामुळे राष्ट्रवादीतला गेम फिरलाय आणि सुनेत्रा पवार ह्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्यामुळेच राष्ट्रवादीतील 5 मातब्बर नेत्यांचे भविष्य पणाला लागले। नेमकी प्रकरण काय आहे थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, आपण जर बघितलं असेल तर अजितदादांच्या निधनानंतर घाईघाईमध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उरकला आणि त्याच वेळी राज्यसभेवरची त्यांची जागा जी आहे ती रिक्त झाली। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दुसरीकडे राज्यसभेची जी जागा आहे त्यांची ती रिक्त झाली आणि आता या जागेवरती नेमकी कोणाला जायचं यावरतून आता वाद सुरू आहे। विशेष म्हणजे भाजपनं राष्ट्रवादीनं सुचवलेल्या दोन्ही नावांना नकार दिलाय आणि त्याचमुळे आता राष्ट्रवादीमध्ये मोठी राज्यसभेच्या जागेसाठी लॉबिंग सुरू झाली आहे। स्वतः छगन भुजबळच आता या रेसमध्ये उतरल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नावाला जर पसंती मिळाली आणि ते जर राज्यसभेवरती गेले तर त्यांचं पद राज्यात देखील रिक्त होणार आहे। मग आता या पदावरती कोण येणार यावरून आता जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये आता या पदासंदर्भामध्ये आणि माणिकराव कोकाटे यांचं रिक्त झालेल्या पदावरती कोण जाणार, ही मंत्रिपद कोणाला मिळणार या संदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। यातून एकूण 5 जणांचं भविष्य जे आहे ते पणाला लागल्याचं बोललं जात आहे। नेमकी प्रकरण काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। राज्यातील महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपाबाबत सध्या घासघीस सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातही पक्षांतर्गत वादळ सुरू असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यावेळीपासून ते आजपर्यंत आपण जर बघितलं असेल तर राज्यसभेची जागा भरलेली नाही आहे। त्यामध्ये मात्र अनेक जणांची नावं जी आहे ती चर्चेत येत आहे आणि यावरूनच कुठेतरी रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतं। नेमकी कोणाची नावे या ठिकाणी सुचवलेली होती आपण ते देखील बघणार आहोत। राष्ट्रवादीने सुरुवातीला या जागेसाठी अविनाश आदिक आणि सुबोध मोहिते यांची नावं सुचवलेली होती। सुबोध मोहिते यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर भाजपने या राष्ट्रवादीनं सुचवलेल्या नावांना थेट नकार दिला। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर त्या जागी नेमकी कोण जाणार तर स्वतः छगन भुजबळ जे आहेत ते या रेसमध्ये आता आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। भाजपनं नापसंती दर्शवल्यामुळं महायुतीत आता पेच निर्माण झाला आहे की नेमकी या जागेवरती कोणाला बसवायचं आहे। छगन भुजबळ जर दिल्लीच्या वाटेवर गेले तर राज्यातील त्यांचं कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होईल। या एका जागेवरून आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेवर गेल्यानंतर भुजबळांच्या जागी रिक्त होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे हेही आग्रही आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ हे आपले मंत्रिपद कुटुंबातच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील बोललं जात आहे। आपले पुतणे समीर भुजबळ यांना हे मंत्रिपद मिळावं यासाठी छगन भुजबळ यांनी कंबर कसले। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ नेहमी पुढे आलेले आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातलाय आणि अशातच ओबीसी नेतृत्वाचा एक चेहरा राज्यात आणि देश पातळीवरती दोन्हीही ठिकाणी राहावा यासाठी छगन भुजबळ प्रयत्नशील राहतील आणि त्यामुळे निश्चितच तो त्यांचाच मोहरा पुढे करतील असं देखील बोललं जात आहे। तर दुसरीकडे या संपूर्ण राजकीय नाट्यात आणखीन एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे राज्यसभेच्या एका जागेमुळे संपूर्ण राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे आणि त्याचमुळे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये एकंदरीतच अंतर्गत राजकारण जे आहे ते तापल्याचं बघायला मिळत आहे। आता आगामी काळामध्ये नेमकी काय होतंय हे बघणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे। त्यामुळं आता बोलला आताच फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच राजकीय ताजे अपडेट क्षणाक्षणाला मिळवा। थांबवाय तिथं, धन्यवाद।